सुरू करताना जसं म्हटलं की आज हे सभागृह देवालय आहे. या देवालयात बसून ही विठ्ठल नामाचा सगळा गजर चाललाय. त्यामुळे जिथे कुठे अभंगामध्ये सहभागी होताना त्या तालाबरोबर टाळ्या वाजवाव्याशा वाटल्या तर अगदी जरूर सहभागी व्हा. सावळ्या रंगाच्या कितीतरी परी आहेत. विठ्ठलाचा सावळा रंग हा तर सगळ्यांना सामावून घेणारा रंग. आकाशाचा गडद निळसर रंग, पावसाच्या मेघांचा तो सावळेपणा, सुपीक मातीचा सावळेपणा तो रंग, आणि हे सगळे रंग हे सगळं जीवन देणारे आहेत. विठ्ठलाचा सावळा रंगही तसाच जीवन देणारा. तो कुणालाही दूर लोटत नाही, सगळ्यांना आपल्या प्रेमामध्ये सामावून घेतो. आणि त्याच्या सावळ्या रूपात अतिशय साधेपणाची, सहजतेची एक श्रीमंती आहे, प्रेमाची खोली आहे. त्या सावलीत माणूस विसावतो. हा विठ्ठलाचा सावळा रंग भक्ताला आश्रय देतो, धीर देतो, मनाला शांत करतो. आणि म्हणूनच वारकरी प्रेमाने त्याला म्हणतात सावळा विठू. या विठ्ठलाच्या सावळ्या रंगात रंगून जाता आलं की मनात, विचारात दया, क्षमा, प्रेम आणि समतेचं इंद्रधनुष्य साकार होतं. कवी सुधांशू यांची रचना आहे, दशरथ पुजारी यांचं संगीत. सुखबीर आपल्यासमोर ही रचना मांडतीये. याच्या आधी पण सुखबीरने जी रचना गायली आणि ही रचना या सुमनताईंच्या, सुमन कल्याणपूर यांच्या रचना. या निमित्ताने सुमनताईंना सुद्धा भावांजली. सुखबीर.